शुभ संध्याकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कालची तुम्ही माझी रेसिपी बघितली होती, एक पायाची कोंबडी म्हणजे आपलं भरलं वांगं. तो मी ते वेगळ्या पद्धतीने केलं होतं. तो इतकं टेस्टी लागत होतं ना, म्हणजे पोट भरत होतं पण मन भरत नव्हतं, अशी सिच्युएशन होती. आणि आज बघा, आज आम्ही काय बनवणार आहे. आणि ते आम्ही नाही बनवणार आहे, सो इकडे जी आहे माझी मुलगी ती बनवणार आहे. ये दाखवूया आपण इथे काय काय घेतलेलं ते आपण दाखवूया ह्यांना. सो इथे मसाले घेतलेले ते मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते की आम्ही काय काय यूज करणार. तो इथे आम्ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यात मी साधारण 1 ते 1.5 स्पून चमचे तेल वापरलेलं आहे. आणि इथे आपण हे सोयाबीन आहे, सोयाबीनची प्रॉपर चिकन मटणासारखी सुकी भाजी, म्हणजे नॉर्मल चपाती बरोबर पण खाता येणार आहे आणि आपल्याला भाताबरोबर पण खाता येणार आहे अशी भाजी बनवणार आहोत. आणि इथे मसाले घेतलेले आहेत. तो हे सोयाबीन मी बॉईल करून घेतलेलं आहे, मीठ आणि हळद टाकून बॉईल करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे थोडंसं मी तिखट मसाला वापरलेला आहे आणि थोडंसं चिकन मसाला स्प्रेड केलेला आहे. आता हे सोयाबीन फ्राय करून घेणार आहोत. आणि इथे जे आपल्याला मसाला वापरायचा आहे तिखटासाठी तो इथे घेतलेला आहे. गरम मसाला घेतलेला आहे, काळा मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि इथे आपला कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. हे गरम मसाला म्हणजे आपला जो चिकन मसाला वापरतो तो घेतलेला आहे. आणि इथे वाटण तयार केलेलं आहे. त्या वाटणामध्ये कांदा, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आपली काश्मीरी मिरची अशा प्रकारचं आणि वाटण करून घेतलेलं आहे. जे आपण प्रॉपर चिकन मटनसाठी वाटण करून घेतो त्या प्रकारचं वाटण करून घेतलं. चला तो आता आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे. ही आहे जेवण करण्याची पद्धत. तडतड तडतड इथे बघू शकता. हे असे आपण थोडेसे सोयाबीन थोडे सॉटे करून घेणार आहोत. सो इथे बघू शकता आपण हे अशा प्रकारे सोयाबीन फ्राय करून घेतलेलं आहे. आणि आता इथे आपली ग्रेव्ही तयार होत आहे. मस्त असं त्याला थोडंसं तेल हे सुटेपर्यंत आपण मस्त हे करून घेणार आहोत. तो बघू शकता इथे झालेला आहे. अशा प्रकारे आपली मस्त अशी भाजी तयार. आता ह्याला 2 ते 3 मिनिटं आपण उकळ काढून घेणार आहोत आणि नंतर मग गॅस बंद करून ह्याला आपण चपाती बरोबर, भाकरी बरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकतो. चला तर मग बाय.